नमस्कार. जय लवजी. जय भीम मित्रांनो. मी अविनाश पारे तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतोय लोकशाहीची साहित्य चर्चा या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये. मित्रांनो, आपण लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची एक प्रसिद्ध कादंबरी अग्निदिव्य हिचं वाचन करत आहोत. त्याच मालिकेतला आजचा हा 12वा भाग. प्रकरणाचं नाव आहे महाराजांचा हुकूम. सूर्य कधीच मावळला होता आणि गडावर हळूहळू अंधार वाढत होता. जागोजाग मशाली ढणढणत होत्या आणि त्यांच्या प्रकाशाच्या पहारेकऱ्यांच्या त्या नंग्या तलवारी झळकत होत्या. महाराजांच्या सदरेला मोठमोठे रणयोद्धे बसले होते आणि महाराज त्या सर्वांशी खलबत करीत होते आणि प्रत्येक गोष्ट ते तपशीलवार निश्चित करत होते. ते बोलत बोलत गंभीर होत होते तर क्षणात ते हसत होते. त्यांच्या मनात अनेक जुन्या आठवणी जागृत होत होत्या. अनेक रणांगणावर मराठी फौजांनी गाजवलेले पराक्रम त्यांच्या मस्तकात साकार झाले. जेथे असाल तेथून उंबरणीकडे चला असे महाराजांचे हुकूम सर्वत्र रवाना झाले होते आणि त्या हुकुमानुसार सर्व सरदार, जुमलेदार, शिरदार आपापल्या सैन्यासह विजापूरच्या रोखानं चाल करून निघाले होते. जणू काय तो मराठी तलवारींचा महापूरच उंबरणीकडे निघाला होता आणि मोठमोठे रणधुरंधर महाराजांच्या सदरेला बसून पुढील खल करीत होते. प्रत्येक लढाईच्या वेळी महाराज सखोल विचार करत बसत. आपल्या पदरी असलेली ही माणसं नेकदिल, देशनिष्ठ आणि शक्तिशाली आहेत. हे सर्व नररत्न आपण एकत्र करून हा स्वराज्याचा महान खटाटोप आरंभला आहे. या गोष्टीचा त्यांना विसर पडत नसे आणि प्रत्येक युद्धप्रसंगी आपले कमीत कमी लोक खर्च घालून मोठा विजय कसा मिळवता येईल याचाच ते विचार करीत होते. आणि त्यावेळी आणीबाणीचा बनाव येईल त्यावेळी ते कसलीच पर्वा करीत नव्हते. तर कित्येक प्रसंगी शत्रूला केवळ जरब बसूनच नामोहराम करीत होते आणि अंगावर सरळ गोळी घालून शत्रूचे पारिपत्य करणे मराठी रणनीतीचे आणि शौर्याचे अंग झाले होते. आजच विजापूरहून बहिर्जींचं एक पत्र आलं होतं. त्या पत्रात बहिर्जींनी लिहिलं होतं, आज सकाळी बैलोल खान नमाज पडून मशिदी बाहेर आला आणि तो गोरगरिबांना दान धर्म करू लागला. त्यावेळी मशिदी पुढं भिकारींची एकच झुंबड उसळली. शहरातील सर्व फकीर, भिकारी, आंधळे, पांगळे चलो खैरात हो रही है अशा आरोळ्या ठोकीत मशिदीकडे धावत सुटले आणि याच वेळी बडी बेगम साहेबीनंही धर्म करीत होती अशी एक बातमी सर्वत्र पसरली आणि मग हजारो भिकारी राणी महालाकडे पळू लागले. खैरात अशी आरोळी झाली. शहरात हाहाकार उसळला. सर्व भिकारी वेडावले आणि दिसेल त्या वाटेनं धावू लागले. यावरून खान बैलोल खान आता लवकरच चढाईला आरंभ करील असा माझा अंदाज आहे. आणि बहिर्जींचा तो अंदाज महाराजांना बरोबर वाटत होता. ते म्हणाले, दान धर्म फक्त बैलोल खान विजयी व्हावा एवढ्यासाठी केला जात आहे आणि आमची खात्री आहे की बडी बेगम साहेबीन उद्या बैलोल खानाला रणांगणावर लोटणार आहे. लुटू द्या, आम्ही तरी कुठं बेहोश आहोत. मोरू पण पेशी म्हणाले, आता आमच्या फौजा मोर्चे बंद होऊ लागले आहेत. अहो पंत, ते खरं आहे, परंतु तुमचे सेनापती अजून दान धर्म करीत नाहीत याचं काय? महाराज प्रतापरावांकडे पाहत म्हणाले आणि स्त्रीला बसलेली मंडळी एकदम हसू लागली. त्यावेळी प्रतापराव गुजर हे स्थळात मोठ्याने हसत नव्हते. नंतर महाराज गंभीर होऊन म्हणाले, हा बैलोल खान आज दान धर्म करीत आहे. महारथीकरणाचा आविर्भाव आणून युद्धभूमीवर येत आहे, परंतु त्याची ही युद्धभूमीवर यायची ही पहिलीच वेळ नाही. तो अनेक वेळा आमच्या मुलखात शिरून पुन्हा परत गेला आहे. तुम्हाला आठवत असेल, एकदा आपण फोंडेच्या किल्ल्याला वेढा दिला होता. त्यावेळी किल्ल्यावरचे लोक निकराने लढत होते. मग आपण सुरुंग भरले, पण त्याच वेळी हा बैलोल खान फोंडेच्या किल्लेदाराच्या मदतीला घाटावरून धावून आला. येत असल्याची आम्हाला खबर मिळाली आणि आधी खानाचा समाचार घेऊन मग हा किल्ला सर करू असा विचार करून आम्ही वेढा उठून निघालो. त्यावेळी आम्हाला शह बसला. आम्ही वेढा उठवून चाललो असं वाटून किल्लेदार असं सर्व लोक बेहोश झाले आणि तटावर उभे राहून आमच्याकडे पाहू लागले. परंतु आम्ही त्याच वेळी सर्व सुरुंगांना बत्ती दिली.
त्याचा मोठा धडाका झाला, तट कोसळला आणि किल्लेदार आकाशात उडाला. आणि ती बातमी कळताच हा बैलोखाना आला तसा परत गेला. दूर कशाला, परवा सालेरीच्या युद्धात सरनोबतांनी जेरबंद करून आमच्यापुढे हजर केला होता, परंतु आम्हीच त्याच्या मोठा इतमामानं तप्पला परत पाठवला. परंतु तोच आता अल्लाचं नाव घेऊन परत येत आहे. कारण बडी बेगम साहेबींचा तो एकमेव आधार आहे. आता प्रत्येकानं आपापली जबाबदारीची कामं पार पाडली पाहिजेत. पूर्वी एकदा मी आपणास सर्व काही सांगितलंच आहे. परंतु जुमलेदार हंसाजी मोहिते यांनी सरनोबत यांच्याबरोबर बिनलेले राहून आपल्या फौजीची बाजू भक्कम करावी, हे मोहित्यांनी मुळीच विसरू नये. नंतर महाराज बोलता बोलता थांबले आणि एकदम आठवण आले. आणि त्या विजापुरी हेरांचा आणि देशी फितुरांचा बंदोबस्त का होत नाही? तो प्रथम झाला पाहिजे. तो मोगरीचा कोण हैबतीचा उगला, तो अजून मोकळा कसा काय? महाराजांनी ते विचार करू नये. पंत म्हणाले, त्या कामगिरीवर लोक रवाना झाले आहेत. नंतर उशिरानं ते खलबत संपलं. सर्व मंडळी उठून आपापल्या मुक्कामावर गेली. तेव्हा जेवण वेळ टळून गेली होती. गडावर सामसूम झाली होती. महाराज एकटेच सदैराला बसले होते. त्यांच्याजवळ प्रतापराव आणि चिटणीस हे दोघेच बसले होते आणि पिलाजी मशाल घेऊन उभा होता. महाराज पुष्कळ वेळ विचारमग्न बसले होते आणि म्हणाले, चिटणीस, चला तळवटाला जाऊन छावणीत फिरून येऊ. जशी महाराजांची आज्ञा. चिटणीसांनी मुजरा केला आणि 4 घोडी तयार करून आणा, असा त्यांनी हुकूम दिला. थोड्याच वेळात 4 घोडी अंगणात आली. तेव्हा महाराज पिलाजीला म्हणाले, चल मशाल घेऊन घोड्यावर बस आणि हळूहळू चल. मग पिलाजी मुजरा करून एका घोड्यावर बसला. नंतर महाराज, प्रतापराव आणि चिटणीस हे घोड्यावर बसले आणि मग ते 4 घोडी मंद चालीने गड उतरू लागले. तळवटाला येताच महाराजांनी पिलाजीला घोडा घेऊन दूर उभा केला आणि प्रतापराव आणि चिटणीस यांना बरोबर घेऊन स्वतः छावणीतून भटकत निघाले. तेव्हा सर्व लष्कराची जेवण झाली होती, परंतु सर्व सैनिक जागेच होते. कोणीही झोपलं नव्हतं. महाराजांना आपल्या सैनिकांचा उत्साह पाहायचा होता. ते शांतपणे आणि प्रत्येक रावटीचा कानुसा घेत पुढे जात होते. कित्येक तंबू पुढे म्हाताऱ्यांची घुसाडं रचली होती आणि एकट्या पेटून शेकोटी घेत सैनिक गप्पा मारत हसत बोलत होते. एका तंबू महाराज जातात घोळका करून बसलेले सर्व सैनिक चटकन उठले आणि त्या सर्वांनी महाराजांना मुजरे केले. जेवण झाली का तुमची? महाराजांनी विचारलं. हो झाली महाराज, सर्वांनी एकदमच उत्तर दिलं. आणि महाराज हसत पुढे निघाले. तेव्हा सैनिकांनी विचारलं, महाराज मशाल घेऊन येऊ का? नको, तुम्ही विश्रांती घ्या, महाराज म्हणाले आणि पुढे गेले. आणि गपकन एका जागी अंधार पाहून थांबले. त्यांच्या समोरच एका तंबू पुढं पुष्कळ सैनिक जमून बसले होते. त्यांच्यामध्ये एक एकटी धडधडत होती. एक शाहीर शिपाई डब घेऊन उभा होता आणि त्याच्या पाठीमागं 2 गडी तुंतुन घेऊन शांत उभे होते, झांज घेऊन उभे होते. तिथं डब, तुंतुन आणि झांज यांचा एक सूर एकजीव झाला होता आणि तो चैतन्यमय सूर तिथल्या गंभीर वातावरणात निनादत होता. त्या शाहिराचा डब आगीनं धगीनं धिन, आगीनं धगीनं धिन अशी गर्जना करीत होता. तुंतुन दीर्घ हुंकार देत होतं आणि झांज झणकारत होता. पुढे बसलेली हत्यारबंद माणसं त्या शाहिराकडे एकटक पाहत होती आणि कमरेला तलवार बांधून आणि हाती डब घेऊन तो शाहीर गात होता. महाराष्ट्र मायभू आमची, मराठी भाषिकांची, संत महंतांची, ज्ञानवंतांना जन्म देणार, नररत्नांचे दिव्य भांडार, समधर घेती जिथे अवतार जी 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 जी. शाहिरानं हे पहिले कडवं हवेत फेकताच पुढे बसलेल्या सैनिक श्रोत्यांना चेवाला आणि त्यांनी एकच आळी ठोकली, भले भले बहादरा. मग शाहीर निर्माण झाला. त्याचा डब घुमू लागला. तुंतुण्याच्या तारेला आपला कंठ भिडवत तो एक एक शब्द उच्चारू लागला. तो गाऊ लागला, मोगली सैन्य पेंडार, देऊन त्या मार केले बेजार,
हे ऐकून ते रणवेडे सैनिक एकाच वेळी ओरडले, देऊन त्या मार केले बेजार. त्यावेळी कित्येक गुडघे मिठी आले होते, कित्येक तलवारी हवेत उंचावल्या होत्या. त्या सैनिक शाहिरानं आपल्या डफाचा ताल तसाच धरला होता. तो समोर पाहत होता, त्याच्या पुढे स्फूर्तीचे कुंद धगधगत होते आणि तो गात होता, मोगली सैन्य पेंढार, देऊन त्या मार केले बेजार. शाहिस्ते खान सासिला, दिलेर खान दमविला, औरंगजेब नस नमवी, तोरण्यावरी स्वातंत्र्याचे तोरण बांधिले. पुरंदर पन्हाळा रायगड किल्ले सर केले. हे कडू ऐकून ते श्रोते देहभान हरवले. त्यांच्या तलवारी म्यानाबाहेर पडून त्या हवेत तळपल्या आणि मग एकच गर्जना घुमली, जय भवानी. महाराज दुरून पाहत होते आणि ऐकत होते. त्यांना परम संतोष झाला होता. त्या शाहिराच्या रणगाण्यानं त्यांच्या हृदयाला दंग करून सोडलं होतं. आणि शाहिराने शेवटचं कडवं गायलं, सूर्य मावळा निर्भय, लढला बुरजाबूर झाला, महाराष्ट्राची परंपरा पुढती नेण्याला. आणि मग त्या शाहिरानं आपला डफ काखेत घेऊन सर्वांना मुजरा केला आणि वातावरण तंग करून तो पोवाडा संपवला. महाराज भरकन पुढे झाले. त्यांना ओळखून सर्व सैनिकांनी मुजरे केले. महाराजांनी शाहिराच्या पाठीवर थाप मारून विचारले, नाव काय तुझं? भीमराव. गाव? मोगरी. हुद्दा? पायदळात शिपाई. आणि हे तुझे जोडीदार? तेही माझ्या बरोबरच आहेत. चिटणीस? महाराज चिटणीसाकडे वळून आले. उदाच्या अधिकाऱ्यांना गडावर बोलून घ्या. यांना सोन्याची कडी देऊन त्यांचा गौरव करा आणि प्रत्येकी एक एक घोडा देऊन यांची शिलारत नोंद करा. हे ऐकून त्या तिघा शाहिरांनी महाराजांना त्रिवार मुजरा केला. महाराज गडावर गेले. त्यांनी मुख्य दरवाजातच घोडा सोडला आणि ते पायीच पुढे निघाले. त्यांच्याबरोबरच प्रतापराव आणि चिटणीस चालत होते. एका घराजवळ जाताच महाराज थांबले आणि घरात चाललेलं बोलणं ऐकू लागले. त्या घरात चंद्रा, खाशाबा आणि जिजाबा ही तिघं बोलत होती. जिजाबा आजवर गडावर आला होता. चंद्राला सुखरूप पाहून त्याला आनंद झाला होता. आता चंद्रानं आपल्या घरी यावं असं त्याचं मत होतं. परंतु चंद्राच्या मनानं भलतीच दहशत घेतली होती. आज तरी आपण सुरक्षित नाही आणि आपण जो क्रूर प्रसंग एकदा अनुभवला तसा प्रसंग आपल्यावर पुन्हा येऊ नये असंच तिला वाटत होतं. माझा ऐक चंद्रा, जिजाबा म्हणाला. अगं माणसावर संकट एकदाच येतं. आता तुला कसं सांगू? तुझी आई चंद्राकडे रडत बसली. सारा गाव तुझ्यासाठी भोगत बसलाय. बाबा, मी फार फार पोळी आहे, चंद्रा म्हणाली. आता परत तो प्रसंग माझ्यावर येऊ नये असं मला वाटतंय. आणि मी म्हणते, आज सारा गाव माझ्यासाठी भुकत बसलाय. याचा अर्थ काय? जेव्हा त्या दुष्टांनी मला पळवली तेव्हा कुठं होता गाव? मग तुझं म्हणणं काय आहे? जिजाबानं विचारलं. आणि चंद्रा म्हणाली, माझे ते वैरी जिवंत आहेत, ते दुखावलेले आहेत आणि म्हणून मी म्हणते की ते पुन्हा माझ्यावर सूड घेतल्याशिवाय राहणार नाहीत. पण चंद्रा, इथं मोगलाई नाही, जिजाबा बोलला. आणि चंद्रा म्हणाली, इथं मोगलाई नाही, पण ती मोगलाईतली भूतं आपल्या वचनीला येऊन भिडली आहेत आणि ती कधी कसला उत्पात करतील याचा नेम नाही. बरं, मग तुझ्या आईचं काय करायचं? जिजाबानं विचारलं. हा प्रश्न ऐकून खाशाबा म्हणाला, बाबा, तुम्ही असं करा की चंद्राच्या आईलाच गडावर पाठवा, म्हणजे दोघी मायले की इथं आनंदानं राहतील. आणि मी काय करू? जिजाबानं प्रश्न केला. थोडी दिवस तुमची गैरसोय होईल, पण त्याला इलाज नाही, खाशाबा बोलला. हे मला पटत नाही, जिजाबानं नाक खेंदारलं. मग असं करा, उद्या महाराजांची भेट घेऊन त्यांनाच विचारू आणि महाराज जे सांगतील तसं करा, खाशाबा म्हणाला. आणि जिजाबा मांडवलीत म्हणाला, हां, हे पटलं. महाराज सांगतील तसंच आपण वागलं पाहिजे. आणि त्याच वेळी महाराज गपकन घरात आले.
त्यांना पाहताच खाशाबा आणि जिजाबा यांनी उठून मुजरे केले. चंद्राने पुढे जाऊन महाराजांच्या चरणाला स्पर्श केला आणि महाराज शांतपणे म्हणाले, जिजाबा, चंद्रा म्हणते ते बरोबर आहे. हा धामधुमीचा काळ आहे, हे लक्षात घे. अरे, फार मोठ्या प्रयत्नाने तिचा पुनर्जन्म झाला आहे. तेव्हा तिच्या शत्रूंचा बंदोबस्त होईपर्यंत तरी तिला घरी घेऊन जाऊ नको. काय लक्षात आलं का? होय सरकार, मी कुठं काय म्हणतोय, जिजाबा म्हणाला. तुम्हीच तिचा आईबाप. आणि चंद्रा, आता तू कसलीच चिंता करू नको. महाराज चंद्राकडे वळून म्हणाले, तुझ्या रक्षणाची हमी आता स्वराज्यानंच घेतली आहे, हे विसरू नको. चंद्रा काहीच बोलली नाही आणि एकदम आठवण होऊन महाराज पुन्हा म्हणाले, आजच बहिर्जीचं पत्र आलं आहे. त्यात तुझ्या रुखसानानं तुला लिहिलं आहे की चिटणीस त्या पत्रातील तो रुखसाना लिहिलेला मजकूर वाचून पाहू. चिटणीस वाचू लागले. चंद्रा, तू येऊन आमच्या मनाला चटका लावून गेलीस. आता तू आपल्या देशात रायगडावर आनंदात असशील. आता तुला कसलीच भीती उरली नसेल. पण तुला आमची मुळीच आठवण होत नसेल असं मला वाटतं. तसं म्हणशील तर मी खुळीच आहे. मलाही कधी कधी वाटतं की आपणही आपल्या मायदेशी जावं. ते डोंगर, त्या नद्या, ते ओढे पाहून तृप्त व्हावं. परंतु चंद्रा, ते आता माझ्या नशिबी मुळीच नाही. तू मात्र भाग्यवान आहेस. तू आता रायगडावर असल्यामुळे तुला रोजच महाराजांचं दर्शन होत असेल. परंतु माझी ती तुला सांगितलेली इच्छा, गुलक इच्छा, तीही पूर्ण होत नाही आणि ती कधीच पूर्ण होणार नाही. असो, आता मी तुला एकच विचारते की तुला आम्ही जे दागिने आणि कपडे घेतले त्याचं काय होणार आहे ते मला माहीत आहे. ते कपडे तू मुळीच वापरणार नाहीस, कारण त्या देशात तो मुसलमानी पेहराव मुळीच खपणार नाही याची मला कल्पना आहे. तेव्हा ते कपडे तसेच कुजणार यात शंकाच नाही आणि त्याला काहीच इलाज नाही. मात्र ते कपडे तुझ्याजवळ आहेत तोपर्यंत तू आम्हाला विसरणार नाहीस, असा माझा समज आहे. तुझे भाऊ मुराद अली हे रोज तुझी आठवण काढत असतात आणि जेव्हा भाई माझ्याकडे येतो तेव्हा आम्ही प्रथम तुझीच विचारपूस करीत असतो. कधीतरी भेटूच, पण नशीब असेल तर हो. तुझी रुखसाना. चंद्रा, या रुखसानाची कसली इच्छा आहे? महाराजांनी विचारलं. तो प्रश्न ऐकून चंद्र हसली. म्हणाली, रुखसानाची इच्छा आहे की महाराजांच्या तोफाचा गडगडाट कानी पडावा. त्या तोफांचे गोळे विजापूरच्या तटावर धडकावेत. महाराज प्रतापरावाकडे म्हणाले, सेनापती साहेब, ऐकलत? आमच्या तोफांचा गडगडाट कानी पडावा म्हणून ती रुखसाना कान लावून बसले आहे. याचाच अर्थ आम्हीच विजयी होणार. नंतर थोडा विचार करून महाराज चंद्राला म्हणाले, चंद्रा, ही रुखसाना मूळ कोणत्या गावची? नगरची. चंद्रा म्हणतो, तिचं मूळचं नाव काय? गीता. मग खरोखरच ही गीता दुर्दैवी आहे. महाराज म्हणाले, तुला रुखसानाने घेतलेला तो मुसलमानी पेहराव कुठं आहे? आहे, दाखवू का? नको. उद्या तो पोशाख तू आपल्या अंगावर घाल, मग मी पाहीन. महाराज असंच म्हणाले. मग मी तुला त्या पोशाखात राणी महालात घेऊन जाईन. चंद्रा लाजली, ती काहीच बोलली नाही आणि महाराज गेले. उद्या मुसलमानी पोशाख करून महाराजांच्या पुढे मी उभी कशी राहू, या विचारानं चंद्रकाच्या मस्तकात कहूर केलं होतं. त्या रात्री तिला मुळीच झोप लागली नाही. ती सारी रात्र चंद्रानं डोळ्यात काढली. दिवस उगवला. त्याच्या दिव्य प्रकाशानं रायगड उजळला. गडावरचे रोजचे सर्व व्यवहार सुरू झाले. महाराज सदरेला आले आणि आपले विचारवंत मुत्सद्दी मंडळीशी विचारविनिमय करीत बसले. बोलता बोलता त्यांना पुन्हा हैबती आणि इतर पितरांची आठवण झाली. तेव्हा ते गंभीर होऊन म्हणाले, पंत, या फंद पितुरांचा बंदोबस्त लवकर व्हायला हवा. आम्ही स्वस्थ बसावं आणि आस्थिलीतल्या निखाऱ्यांनी स्वराज्यात आग लावावी. आम्ही हे कधी सहन करणार नाही. या सर्व दगलबाजांना कैद करून त्यांचा कडेलोट केला पाहिजे. इतक्यात 20 स्वार
जेरबंद केलेले 10 इसम घेऊन अंगणात आले. पण त्यांनी किंचित डोकावून बाहेर पाहिलं आणि कपाळावर आठ्याचोळीत म्हणाले, महाराज, ते सर्व फितूर कैद करून आणले आहेत. तसे महाराज चमकले. स्वारांनी ते सर्व आरोपी महाराजांपुढे उभे केले. त्यात दाऊद खान, केरबा, हैबती, चौगुला हे सर्वच होते. महाराज त्या सर्वांना निरखून पाहिलं आणि विचारलं, यात तो हैबती चौगुला कोण? मी आहे सरकार. हैबती महाराजापुढे डोकं ठेवून म्हणाला, मीच तो पापी हैबती. मी मांदळ पाप केले सरकार. काय काय पाप केलंस? भुया सोडून विचारलं तेव्हा त्याच्या डोळ्यात निखारे धगधग असल्याचा भास होतो. महाराजांची ती उग्र मुद्रा पाहून हैबतीच्या काळजाला ठाव सोडला. त्याच्या मजबूत पायात कंप भरला. त्याची शक्ती पांगुळली आणि तो म्हणाला, महाराज, मी या वैऱ्याच्या नादी लागून पापाचा घडा भरला. याचं नाव काय? याचं नाव दाऊद खान. हैबती म्हणाला. ह्योच साऱ्या किल्ल्या फिरत होता. तू यांना काय काय माहिती दिलीस? महाराजांनी विचारलं. आणि हैबती म्हणाला, यासनी महाराजांच्या तोफखान्यात किती येतात ह्याची माहिती पाहिजे होती. मग ती माहिती तू यांना दिलीस? महाराजांनी प्रश्न विचारला. सरकार, मी ती माहिती कशी देणार? हैबती गया करीत म्हणाला. जे तोंडावर आलं ते मी तिसनी सांगितलं. आणखी काय केलंस? मग काय, ह्यांच्या मदतीनं चंद्राला पळवली. पण विजापुरात जाताच ह्याचा विचार फिरला. त्यांनी चंद्राला विकाय काढली, पण ती पळाली. आता हे तुझ्याकडे कशाला आले होते? महाराजांनी पुन्हा प्रश्न केला. आता हे प्रतापरावांचा काफिला पळवायचा विचार करून माझ्याकडे आला होता. हैबती हात जोडून म्हणाला. त्यांनी मुलूक पोखरून काढलाय. यांच्यामुळे खोलवर गेल्यात. ठीक आहे, महाराज म्हणाले. सर्वांना निराजपंतापुढे उभं करा. ते त्यांचा न्याय निवाडा करतील. हा हुकूम ऐकताच स्वारांनी त्या सर्वांना पंताच्या सदैकडे चालवलं. तेव्हा चंद्रा आपल्या दारात उभी होती. हैबती, दाऊद खान, केरबा यांच्याकडे तिरस्काराने पाहत होते. आणि याच वेळी तिला आनंदही झाला होता. आता या आपल्या सर्व दुश्मनांचा कडलूट होणार अशी तिची खात्री झाली होती. ते सर कैदी दष्ट्या होताच ते घरात गेली. तिने हात जोडले आणि मनात म्हणाली, आई भावानी, आज तुम्हाला निर्भय केलंस. एकदम तिला आठवण झाली आणि ती चमकली. रात्री तिला महाराज म्हणाले होते की ते उद्या मुसलमानी पोशाख कर, मग मी तुला राणी महालाकडे घेऊन जातो. ती आठवण होता चंद्रा घाबरी झाली. आपण तो पोशाख करून महाराजांपुढे कसं उभं राहायचं? राणी साहेबांकडे कसं जायचं? आणि लोक काय म्हणतील? असे अनेक विचार करून तिच्या मस्तकात नाचू लागले. इतक्यात महाराजांचा निरोप आला की चंद्रा, तू तयार राहा. मग चंद्राचा नाईलाज झाला. तिने केविलवाना चेहरा करून खाशावाला विचारलं, तुम्ही तरी सांगा की मी काय करू? काही करू नको, खाशा वासत म्हणाला. महाराजांचा हुकूम आहे, घालते कपडे अंगावर आणि जा. आपणाला तो पोशाख रोज रोज घालायचा नाही. मग चंद्राला धीर आला. तिनं तो पोशाख केला. ते दागिने अंगावर घातले तेव्हा ते आगळीने अप्रतिम सुंदर दिसू लागले. तिला अजून चूर झाली होती. तिचे ते गोरे गाल लाल तंबर झाले होते. आणि आता या पोशाखात मला पाहून महाराज काय म्हणतील याचा ती विचार करत होती. बाहेर महाराज आले असं कळताच ती अधिकच लाजली आणि मग मनाचा हिया करून बाहेर आली. तिला पाहून महाराज चक्क झाले आणि म्हणाले, चंद्रा, आता तू निराळीच दिसतेस. चल, आता राणीसाहेब काय म्हणतात ते पाहू. त्या शब्दांनी चंद्रा पुन्हा लाजली आणि तिच्या सुंदर गालावर पहिली पहाट अवतरली. चंद्रा जेव्हा महाराजांबरोबर राणीसाहेबांकडे गेली तेव्हा सोयराबाई स्तंभित होऊन महाराजांकडे पाहत होता आणि चंद्रा यांच्याकडे आवळी पळून पोरवल्या. महालातील सर्व स्त्रिया बावरल्या. ही कोण हे त्यांना मुळीच कळत नव्हतं. महाराज शांत उभे राहून गालात हसत होते. तर चंद्राची नजर भुईसपाट झाली होती. कोणाच्याही तोंडाकडे पाहायची तिला हिंमतच होत नव्हती. ती मान खाली घालूनच उभी होती. कोणी? सोयराबाईंनी विस्मयाने विचारलं आणि महाराज म्हणाले, ही आमची सूनबाई, म्हणजे आपल्या खाशाबाची नियोजित वधू. हिचं नाव आहे चंद्रा. हिला काही दिवसापूर्वीच आदिलशाही हिरांनी पळवून विजापूरला नेली होती. तिथं तिला एक उदात्त अंतकरणाची स्त्री भेटली. तिनं आणि बहिर्जीनं हिची सुटका केली. विजापूर सोडताना त्या बाईनं चंद्राला हा पोशाख दिला होता. आणि कालच तिनं बहिर्जीच्या पत्रात लिहिलं की मी तुला जो मुसलमानी पोशाख केला आहे तो रायगडावर मुळीच खपणार नाही. तेव्हा आम्ही आज मुद्दाम चंद्राला हा पोशाख करायला लावला आहे. तुमचं काय मत आहे?
वाईट आहे हा पोशाख, मुळीच वाईट नाही. परंतु ज्याच्या त्याच्या आवडीचा प्रश्न आहे, असं म्हणून राणीसाहेबांनी हाती धरून चंद्राला खाली बसवले आणि महाराज म्हणाले, राणीसाहेब, आपलं म्हणणं रास्त आहे. हा आवडीचा प्रश्न आहे, हे मला मान्यच आहे, आणि आमची आवड अलहिदा आहे, हेही कबूल. परंतु हा पोशाख कोटमाप लोकांच्या आवडीचा आहे, हे नाकबूल करून चालणार नाही. म्हणजे आम्ही या पोशाखाचा तिरस्कार करीत नाही. इतक्यात संभाजीराजे धावत आले. त्यांनी तक्षणी चंद्राला पाहिले आणि स्तंभित झाले. पण पुढे महाराज उभे असल्यामुळे त्यांना पुन्हा चंद्राकडे पाहायचं टाळलं आणि म्हणाले, महाराजांनीच त्यांना विचारलं, राजे, कुठून आली तुमची ही दौड? आबा, आम्ही सिंहगडावरून आलो आहोत. उंबरणीकडे चला, असा आपला हुकूम सर्वत्र रवाना झालाय. परंतु तो हुकूम आम्हाला मिळाला नाही. राजे, तुम्ही या सर्व दौलतीचे धनी आहात. तुम्ही भावी महाराज आहात. तुम्हाला हुकूम कोण देणार? महाराज हसत म्हणाले, जा, दमून आला आहात, विश्रांती घ्या. नंतर संभाजीराजे महाराजांना मुजरा करून आपल्या महालाकडे निघाले. तेव्हा त्यांनी पुन्हा एकदा चंद्राकडे नजर फेकली आणि ही मुसलमान तरुणी कोण असावी असा विचार करीत ते निघून गेले. राणी महाराज गप्पा मारून चंद्रा परत आपल्या मुक्कामावर आली. तेव्हा जिजाबा पिलखाण्यातील एका ओळखीच्या मौताकडे गेला होता आणि घरात एकटा खाशाबा चंद्राची वाट पाहत होता. चंद्रा आली, ती पाठीमाग वाघ लागल्यासारखीच पळत आली. घरात येताच तिने आजूबाजूला काहीच पाहिलं नाही आणि सरळ जाऊन ती खाशाबाच्या गळ्याला पडली. तेव्हा ती सारखी हसत होती. लाजेने तिचा चेहरा घामेजला होता. खाशाबाने तिला हृदयाशी घट्ट धरली आणि म्हणाला, चंद्रा, तो चंद्र आहेस? न मग मी रुखसानाची बहीण चांद आहे. मग माझी चंद्रा कुठे गेली? खाशाबाने हसत विचारलं आणि चंद्रा स्वतःच्या त्याच्या बाहूतून हळूच दूर होत म्हणाली, थांबा, आधी एक खोगीर उतरते, म्हणजे तुम्हाला तुमची चंद्रा सापडल. चंद्रानं तो पोशाख उतरला आणि हसता हसता एकाएकी गंभीर झाली आणि म्हणाली, तुम्हाला समजलंच असेल, तिला कैद झाली. आता त्याला काय होईल? आता काय होणार? कुत्र्याच्या मौतीनं मरणार तो, खाशा म्हणाला. आणि त्याच वेळी तिला जीवन म्हणाला, खाशाबा, महाराजांनी बोलवलंय. खाशाबा महाराजाकडे गेला आणि मुजरा करून हुकुमाची वाट पाहू लागला. तेव्हा महाराज म्हणाले, खाशाबा, हैबतीसह सर्व फितुरांना आणि हैरांना अटक झाली आहे. तेव्हा आता चंद्रानं घरी जायला मुळीच हरकत नाही. तरी तिच्या रवानगीची तयारी कर. पुन्हा खाशाबानं मुजरा केला. आता चंद्रा जाणार असा विचार करीत सदरेतून बाहेर पडला. धन्यवाद.